मंचरमध्ये मोठा प्रकार. अनधिकृत बांधकामाची बातमी करत असताना महिला पत्रकार स्नेहा बर्वे यांच्यावर स्थानिक गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केला आहे. स्नेहा बर्वे या गेल्या काही दिवसांपासून गावातील बेकायदेशीर बांधकामे उघड करत होत्या. यामुळे स्थानिक गुंडांची मोठी गैरसोय होत होती. आज बातमी कव्हर करताना अचानक काही गावगुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे पत्रकार सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करावी आणि स्नेहा बर्वे यांना योग्य न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. हा जो पूल आहे तो निघोटवाडीच्या हद्दीत येतो आणि निघोटवाडीच्या हद्दीत येणारा पूल, त्यावर होणारं हे अतिक्रमण, पुलाची लेंथ कमी करून पुलावरती हे अतिक्रमण सुरू आहे. त्यानंतर निघोटवाडीचे सरपंच जे आहेत नवनाथ निघोट यांच्याशी देखील फोनवरून आपण संपर्क साधला. त्यांनी देखील हे सांगितलं की हद्द निश्चित झालेली नसताना देखील यांनी अतिक्रमण हे चालू ठेवले. परंतु निघोटवाडी ग्रामपंचायतीने नोटीस बजावून सुद्धा हे अतिक्रमण चालूच आहे. म्हणजे काम थांबवलेलं नाहीये. थोडक्यात प्रशासनाला झुडगारून हे अतिक्रमण चालूच राहणार आहे, आपण असं म्हणूया. म्हणजे प्रशासनाला देखील केराची टोपली दाखवली आणि अतिक्रमण चालू ठेवलंय. तर या संदर्भात तहसीलदार असतील, प्रांत असतील, कलेक्टर असतील, यांना माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटिसेला हे उत्तर असेल तर तुम्ही पुढे काय करणार?